नमस्कार, डी स्पोर्ट चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. येवल्याचे स्वामी मुक्तानंद क्रीडा मैदान सध्या क्रिकेटच्या ज्वराने पेटले आहे. निमित्त आहे शिंदे पाटील फाउंडेशनच्या वतीने आयोजित शिंदे पाटील चषक 2026. या भव्य डे नाईट स्पर्धेने संपूर्ण उत्तर महाराष्ट्राचे लक्ष वेधून घेतले असून नुकतीच राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते आमदार रोहित पवार यांनी या स्पर्धेला सदिच्छा भेट दिली. यावेळी मैदानावर खेळाडूंचा उत्साह शिगेला पोहोचला होता. येवल्यातील शिंदे पाटील चषक म्हणजे केवळ क्रिकेट स्पर्धा नसून तो एक क्रीडा उत्सव ठरत आहे. या स्पर्धेची भुरळ आता राजकीय नेत्यांनाही पडली आहे. आमदार रोहित पवार यांनी स्वतः मैदानावर उतरून खेळाडूंशी संवाद साधला. यावेळी त्यांनी स्पर्धेच्या शिस्तबद्ध नियोजनाचे आणि भव्यतेचे तोंड भरून कौतुकही केले. क्रीडा संस्कृती जोपासण्यासाठी अशा स्पर्धांची गरज असल्याचे त्यांनी यावेळी नमूद केले. यावेळी व्यासपीठावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातील दिग्गज उपस्थित होते. शिंदे पाटील फाउंडेशनचे अध्यक्ष गणेश शिंदे, उपाध्यक्ष सुनील शिंदे, शिवसेना उपजिल्हा प्रमुख अमोल शिंदे आणि कुणाल फाउंडेशनचे अध्यक्ष कुणाल दराडे, कापसे फाउंडेशनचे संचालक बाळासाहेब कापसे, शहर प्रमुख विशाल परदेशी व प्रशांत शिंदे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. केवळ राजकारणच नाही तर आध्यात्मिक क्षेत्रातील वलयही या स्पर्धेला लाभले आहे. शनी भक्त श्री श्री 108 महामंडलेश्वर स्वामी संत सुखदेव महाराज यांनी मैदानावर उपस्थित राहून खेळाडूंना आशीर्वाद दिला. स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी इंजिनियर प्रशांत शंकर, राजू बाकळे, दीपक गुप्ता, दीपक घिगे, सुशांत हजारे, शाहूराजे शिंदे, डॉक्टर संकेत शिंदे, प्रशांत शिंदे, संजय शिंदे यांसह शिंदे पाटील फाउंडेशनचे सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी मोठी मेहनत घेतली आहे. या स्पर्धेचे वैशिष्ट्य म्हणजे आकर्षक रोख रकमेमुळे नामवंत संघाचा सहभाग, रात्रीच्या प्रकाश झोतात रंगणारे सामने प्रेक्षकांसाठी पर्वणी ठरत आहेत. येवले शहरासह ग्रामीण भागातून हजारो क्रिकेटप्रेमींनी मैदानावर गर्दी केली आहे. DS4 मराठी न्यूजसाठी दीपक सोनवणे, येवला. क्रिकेट सामन्याच्या शिंदे पाटील चषक जे आहे त्यासाठी येवल्यात आला, चक्के चौके मारले. पुढचं काय नियोजन काहीच नाही. शिंदे पाटील मित्रपरिवाराच्या माध्यमातून गेले 7 वर्ष ही टुर्नामेंट इथं घेतली जाते. या टुर्नामेंटचं तसं बरंच चांगलं नाव महाराष्ट्रामध्ये झालेलं आहे. आमचे मित्र कुणाल भाऊ दराडे जेव्हा मला भेटले होते काही दिवसांपूर्वी, त्यांनी या टुर्नामेंटबद्दल मला सांगितलं, शेवटी क्रिकेट जिथं असतो नाही तर दुसरा कुठलाही खेळ असेल त्यात राजकारण येऊ नये अशी आमच्या सगळ्यांची इच्छा असते. एखादी टुर्नामेंट एखाद्या भागामध्ये खूप कष्ट करून जर काही लोक त्याचं आयोजन करत असतील तर तिथं जाऊन आयोजन समजून घेणं व पाठिंबा देणं ही आमच्या सगळ्यांची जबाबदारी असते. म्हणून कुणाल भाऊंनी सांगितल्यानंतर मी इथे आलो. खूप चांगलं नियोजन येवला या तालुक्यामध्ये, या शहरामध्ये या मॅचचं होतं. टुर्नामेंट 7 वर्ष ही घेतली जाते. 10 दिवस ही टुर्नामेंट चालते आणि 32पेक्षा जास्त टीम या टुर्नामेंटसाठी येतात. त्यामुळे मी हे जे सगळे आयोजक आहेत त्यांना अभिनंदन केलं, त्यांना शुभेच्छा दिला व ज्या ज्या लोकांनी या टुर्नामेंटसाठी सहकार्य केलं आर्थिक नाही तर वस्तू स्वरूपात त्यांचंसुद्धा मी मनापासून आभार. आणि सगळ्यात महत्त्वाचं हे जे सर्व प्रेक्षक आहेत जे येवला या शहरातून असतील नाही तर आसपासच्या शहरातून असतील तर तिथं येऊन मॅचला सपोर्ट करणं, पहाटे 3-3 वाजेपर्यंत क्रिकेटरला ताकद देणं हे इथल्याच प्रेक्षकांना खरं तर ते जमतं आणि खूप सुंदर पद्धतीने ताकद दिल्यामुळेच या टुर्नामेंटला एक वेगळी उंची तिथं आलेली आहे.